हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर व्लॉग येत आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडलं तर लाईक कमेंट शेअर करायचं. आणि तुम्ही सगळे कशा आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, सो माझा आज आहे गुरुवार. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही सगळे करत असाल तरीही कमेंट करा. आणि बऱ्याच दिवसानंतरनं व्हिडिओ येत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे माझी एक्झाम होती आणि आता आहेत अजून पण त्याच्यासाठी थोडा वेळ आहे. सो ते तर होऊन जाईल. तर व्हिडिओसाठी तर टाईम होता, त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ नक्की बघा. चला तर कंटिन्यू करूया. सो मैत्रिणींनो, हे होतं सर्व पूजेचं सामान. तर गुरुवारची पूजा आहे, तर मी आदल्याच दिवशी बुधवारी संध्याकाळी हे सर्व सामान आणलं होतं. तर सर्व फळं आणि पाने, सर्व जे पालवी आहे 5 फळांची 5 पानं, 5 पानं, आंब्याची पानं वगैरे सर्व धुवून व्यवस्थित ठेवलेली होती मी. आणि आता मी ते देवीची वटी पण भरणार आहे आजच्याच दिवशी, पहिल्याच गुरुवारी. सो सर्व काही जे सामान आहे अरेंज करायला बराचसा वेळ गेला. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तर मी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर व्यवस्थित अशी पूजा मी मांडली. तर पूजा आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर करत असाल तर तुम्ही पण नक्की मला सांगा तुम्ही करता की नाही. मला ह्याचा व्हिडिओ घ्यायचा होता, बट काय आहे ना की पहिलाच गुरुवार होता, त्याच्यामुळे अरेंज करायला मला बराचसा टाईम गेला. त्याच्यामुळे व्हिडिओ मी स्टार्ट करायलाच विसरून गेली होती. मला व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून. सो पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग नंतर मला अर्ध्यात घेऊन कसं घेऊ, त्याच्यामुळे मी काय केलं, पूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतरच व्हिडिओ घेतलेला डायरेक्टली. सो मे बी नेक्स्ट टाईम ट्राय करेन मी व्हिडिओ टाकायचा, कारण असं जी दरवर्षी जसं बसवते त्याच्यापेक्षा वेगळं थोडंसं मी बसवलेलं आहे ह्यावेळेस. आणि बराच वेळ झालं मी व्हिडिओमध्ये स्वतःलाच बघत होती, कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ बघितला आणि मी जास्तच ओव्हरच हेल्दी झाले आता. तर मला फार टेन्शन आलं, मी कधी कमी व्हायचे आता काय माहीत. जाऊ द्या. पण सर्वांचा आजच्या दिवशी तर सगळ्यांचा उपवास असतो, तर मीही खूप दिवसानंतर उपवास पकडला. आय थिंक मागच्या वर्षी मार्गशीर्षमध्ये माझे उपवास नव्हते, पण मी पूजा मांडत होते, पण उपवास नव्हते. मी ह्या वर्षी पकडलेला आहे. सो आणि ह्या वर्षी चार गुरुवार आहेत. आणि चौथ्या गुरुवारी आय थिंक आपलं ते उद्यापन आहे. तर आणि आज आहे गुरुवार. तर मागच्या गुरुवारचा व्हिडिओ मी ह्या गुरुवारी घेतलेला आहे. तर बोललं आजच्या दिवशी पोस्ट करूया, कारण आज दत्त जयंती पण आहे आणि माझं पारायणही झालेलं आहे. पूर्ण 1 दिवसाचं पारायण मी केलं होतं 21 अध्यायाचं. तर म्हणून आजचा व्हिडिओ बोलला आजच्या दिवशीच गेलेला बरा, कारण आज दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ पुन्हा याच्यामध्ये ॲड झाला असता, बट तो खूप मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून मी हा पोस्ट करून घेतले पहिलेच. तर मी संध्याकाळी पुरी भाजीचं जेवण बनवलं होतं आणि माझी नणंदबाई आहे जी मला पुऱ्या तळून देते, म्हणजे बनवून देत आहे, नेहमीच हेल्प करतात तसं. तर बड्डेसाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. सो दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाचा बड्डे आहे, जयनेशचा, 28 तारखेला. आणि 27ला पहिला गुरुवार होता. आणि त्याच्या आधीच माझा पण बड्डे झालेला आहे, बट माझ्या बड्डेला पण व्हिडिओ काही मी घेतलेला नाही आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. आणि माझा मुलगा केकच कापायला नको बोलत होता, काय माहीत का, नुसतं रडतच होता जास्त. तर दुसऱ्या दिवशी पण त्याने तेच केलं आहे बड्डेला. तर सरप्राईज दिलं होतं माझा भाऊ, बहीण आणि माझे दाजी. सगळे अचानक आले होते, म्हणजे मला सरप्राईज द्यायसाठी. त्यांनी मला सांगितलं नव्हतं. सो अचानकच आले होते सगळे. आणि जयनेश आहे ना, तो रात्रीही केक कापायला खूप जास्त रडत होता. आणि रात्री आम्ही 12ला पण केक कटिंग केला आणि दुसऱ्या दिवशी पण केला. दुसऱ्या दिवशी पण तो तसाच करत होता. सो कसं तरी केलं आणि कसं तरी केक कापला आम्ही, आणि असा झाला आमचा सेलिब्रेट बड्डे. आणि सगळेजण आले होते त्याच्यासाठी, माझ्या भाऊ बहिणीला सगळ्यांना थँक्यू सो मच. अचानक असं मला सरप्राईज दिलं सगळ्यांनी. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ आला आहे, तर सगळ्यांनी नक्की बघा. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, आणि व्हिडिओ असंच पुढे कंटिन्यू करा.